बच्ची अभी कुर्ला जाने का तो वैसे ही बात करते हैं। हाँ क्या लेने आ रहे ना अपन? छपरी छपरी स्पॉटेड। मला नाही कळत नाही लॉजिक, हे रेव द्यायचं कारण काय लोकांचं? वेलकम टू कुर्ला। कुर्ला शॉपिंग सेंटर में आपका स्वागत है। तर असं काही दुकान आहे इथेच आहे बबलू, मस्त आहे रे। हा किती बोलतोय? लाईट ही बघतोय 16 वॅट का नाही ये? 60 वॅटची कितना प्राइस आहे? वायरिंगचं काम चालू झालं, मित्र काम करतो आपला। तर फायनली आपली गाडी रेडी झालेली आहे। हा फॉग लाईट तुम्ही बघू शकता, काय वाटते कडक एकदम। एक कोणाला साईड उठ जरा, मस्त 2 फॉग लाईट लावले, नुसतं चालू वगैरे पण केलं, लुकच वेगळा आला। आणि अशा प्रकारे आपली टॉमी रेडी आहे। टॉप बॉक्स पण लावला आहे कडकमध्ये 45 लिटरचा, आणि इथे लाईट ॲडजस्टमेंटसाठी आहे। एकंदरीत आपलं काम झालेलं आहे प्रॉपर। हे असं दुकान आहे त्याचं। नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार। कसं काय सर्व मस्त मजेतच असाल? मजेतच असलं पाहिजे यार। जीवनामध्ये काय आहे, जीवन आज आहे उद्या नाही आहे, पैसा आज आहे उद्या पण असेल ना। तर आता मी निघालो आहे, आज आहे शनिवार आणि मी निघालो आहे कुर्ल्याला जरा आमचा MP राईडचं मी जसं म्हणालो होतो, जी आपली मालवण राईड कॅन्सल होऊन आपण MP राईडला जाणार आहोत। तर आमची राईड आहे ती रात्रीची आहे, त्यामुळे रात्री आम्ही स्टार्ट करणार आहोत। तर माझ्या गाडीला फॉग लाईट नाही आहे आणि माझा टॉप बॉक्स मागे भंडारदऱ्याला गेलो होतो तेव्हा खराब झाला होता, तर मला टॉप बॉक्ससुद्धा बघायचं आहे। लेट्स सी, बघूया। बबलू आणि कुणाल इथे थांबलेन, बबलू डायरेक्ट कामावरून आला आहे आणि कुणाल घरातून घरी होता, तो आता आला। ती लोक मला म्हणाले की आम्ही लोक निघालो आहे, तर तू डायरेक्ट इथे आपला गोंदवली बस स्टॉपला ये। आय होप सो ती लोक आले असतील। आलेत। हो दोघे रायडर लोक आलेले आहेत एकदम। और हे दोघे रायडर बघत असाल तुम्ही, हा मेन रायडर आहे आमचा, जी हंटर बबलूची, आणि आपला कुणाल। काय बोलता कुणाल? मस्त ना, निकलते ना डायरेक्ट ऊपर से निकलेंगे ना। तर चला भेटलेत मग, आता काय टाइमपास नाही आहे ना, तर ही लोक कधी नेहमी टाईमवरती येतच नाहीत। हा कुणाल तर कधी टाईमवरती येत नाही। चला जाऊया मग आता, बबलू चल कुर्ल्याला जाऊया, कुर्ल्याला। थांब ना एवढी घाई असते ना लोकांना, मला काय लॉजिक नाही कळत। आम्ही पण 4 व्हीलर चालवतो, पण आम्ही नाही का त्याची छपरीगिरी करत। हा तो अलग लेवलचा छपरी असेल। मला असं वाटलं झालं हे नसेल, ऊन वगैरे नसेल। ऊन तर आहे, मजबूत ऊन आहे, कारण आपला संबंधच येत ना असं चालत बाहेर निघायचा। ऑफिस 9 to 5 जॉबचं काय असणार आहे जास्त। तर बघूया म्हटलं कुर्ल्याला बबलूचा कोणतरी दुकान मला ओळखीच आहे, तर आम्ही डायरेक्ट तिथेच जाऊ, टाइमपास वगैरे करणार नाही। मी तुम्हाला दाखवेन सुद्धा की काय कितीला मला पडतंय वगैरे। फॉगलाईट जर मी घेतली तर, अजून मी सांगतो घेतली तर आपला फेर फटका मारून एक ब्लॉग पण होईल ना। MP राईडचा आता आदित्यचा पण तळात चाललेला आहे, तो बोलला मी येईन नाही येईन सांगू नाही शकत। तर मी म्हणालो ठीक आहे, कारण त्याच्या आय गेस मला वाटतं गणपतीमध्ये पण सुट्ट्या झाल्या होत्या ना, त्याच्यामुळे त्याला सुट्टीचा जरा प्रॉब्लेम आहे। असो
बरोबर मस्त लागलं, मस्त एकदम कडक वाला म्हणून बरं आलं. फुल आता फुल स्लीवचा टी शर्ट घालून आलो मी. काय यार आपल्या इथे कधी एक ट्रॅफिक संपणार नाही, तरी बरं आहे. बँगलोर सिटीपेक्षा तर बरंच आहे. बेकार ट्रॅफिक आहे यार. बबलू कुठे गेला? तो गेला पण असेल पुढे. पूर्ण जाम आहे यार हा रस्ता. सॅटरडेचा हाल आहे सर्व. ॲक्च्युली सॅटरडे काय रोजचाच आहे इथे साला. कुठे जायला म्हणून तर कंटाळा येतो. आता आपल्याला जायचं आहे खालून. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काहीतरी झालं. पण ॲक्च्युली ट्रकवाल्याची कधी चुकी नसते. आपण बाईक चालवतो आपल्याला सुद्धा विचार करून चालवायला पाहिजे गाडी, की त्यांचं जे ब्लाइंड स्पॉट असतात त्याच्या इथे आपण जायचं नाही. यार कधी कधी आपल्या बाईकचंच घ्या ना. आपल्याला कधी जमतं का? ते तो ट्रक आहे यार. आणि काही काय असतात सो कॉल्ड छपरी, जातात एकदम जवळ. डिस्टन्स ठेवलं तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि हां मी ते 3Mचं घेतलेलं ना ते काढून टाकलं. ॲक्च्युली त्याचा व्ह्यू पण मिळत नव्हता मला काय खास, तर मी काढून टाकलं ते. तर हे दोघे आंडू आणि पांडू, ढवळ्या आणि पवळ्या. हा ढवळ्या आहे आणि तो पवळ्या आहे. आणि ते काका बघतात आहेत ते काका कारमधून बघतात आहेत ते पवळ्या आहेत. काकांना नाही माहिती मी त्यांच्याकडे बघतोय ते. असू दे यार. ॲम्ब्युलन्सवरती सुद्धा ब्लिंकिटचं स्टिकरिंग केलं आहे. हे फक्त आपल्या इंडियामध्ये होऊ शकता. काय बोलतो? हाँ बोला एम्बुलेंस में भी ब्लिंकिट का स्टिकर किया है, पूरा स्टिकरिंग, मतलब मार्केटिंग लेवल. अभी पता नहीं वो किसी को मरीज को लेने जा रहा है या ब्लिंकिट की डिलीवरी करने जा रहा है. कभी देखा है तूने एडवर्टाइजिंग कितना? सो ये ढवळ्या आणि पवळ्या राम और श्याम है बाबा. दुनिया म्हणजे ॲटिट्यूड भरपूर आहे याच्याकडे. ॲटिट्यूड किंग बोलतात आमच्या याच्यामध्ये. हा ॲटिट्यूड किंग आहे. क्या बच्ची अभी कुर्ला जाने का तो वैसे ही बात करते हैं. हाँ क्या लेने जा रहे ना अपन? मियाँ 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 मियाँ. कौन सा नाम है? बटला नाम है. बटला है.
सोहेल पटला नाम तर एकदम युनिक आहे रापचिक आहे एकदम. तर आपण चाललेलो आहोत काय सोहिल पटला. सोहिल पटलाच्या इकडे आपण चाललेलो आहे. नाव जसं युनिक आहे तसं त्याचं दुकान पण युनिक असावं. अंकलला कडक आहे ना मध्येच उभा राहिलाय. आता ब्लॉग आहे ना साला लय मोठा बनतो कधी कधी. बडबडच तेवढी करतो तर काय करणार. छपरी छपरी स्पॉटेड. मला नाही कळत नाही लॉजिक. हे रेव द्यायचं कारण काय लोकांचं. अटेन्शन सीकर्स. आपल्याला काही इंटरेस्ट नाहीये आणि कोणाला दाखवायचं सुद्धा नाहीये. वेलकम टू कुर्ला. पुन्हा सर्वांना माहिती आहे आता कुठे जायचं. आता खाली जायचं आपण. लेट्स सी. ह्याला जायचं वाटतं. जा 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 जा. माणसाला माणूस की दे. कुर्ला शॉपिंग सेंटर में आपका स्वागत है. इथे गाडी लावायला साला टाकायला टेन्शन येतं. एवढी गर्दी असते. ती प्रणय निंजा नव्हती रे. नाही 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 ते मॉडिफाय करतो माहिती नकली आपल्या साज नॉर्मल गाडीना. हां ते वाटतंय मला. हां कारण तिच्याकडे सायलेन्सर असं नाही रे एवढा नकली. हां एवढा नकली नाही सायलेन्सर निंजाचा. सायलेन्सर बघितलं का कुठला वाटत होता. कारण निंजावाला असं चालूच शकत नाही गाडी एवढं स्लो. कुठे चल ना तू. बबलूलाच माहिती आहे तो थांबलाय. तुला माहित आहे. मला सांग मग. सर आपल्याबरोबर आता पाण्या GPS आहे. त्याचा पण स्वतःचा एक सॉफ्टवेअर आहे GPS. आता कुठं जायचं बाटला. पण टॉप बॉक्स लावणार कसं आपल्याला दाखवायला तर लागेलच ना. काय नाव आहे प्रणय गाव नाव. चला एक मिनिट भाई. मस्त आहे इथं सर्व आहे साला. इथे साला हेच वांदे गाडी लावायचेच वांदे. क्या भाई. चल रे भाई पुढे चल. हे हां हेच छपरी होते वाटतं. हां ते दोघे छपरी होते.
गाडी इथे लावायचं माझ्या डोक्याला ताप. तेच करायचं आता, काय करणार. कुणाल एक काम कर, कुणाल तेरे को कुछ लगा नाही काय, तू गाडी आगे लगा क्या. मी त्याला बोलतो तर गाडी बाहेर लाव. कोणाला, कुणाल ना. मग मी थांबत कशाला होतो, तुम्ही लोक ऐकतच नाही भाई. माझी मी कुठे लावा बाहेर, मला चेक नाही. त्याला गाडी बोलतो, मला काय माहिती, मग त्याला बोलायचं ना. बोला ना तू बाहेर लगाने वाला गाडी. मग दुकान आहे इथे, छोटं मोठं दिसतंय. लेट्स सी. तर असं काही दुकान आहे इथेच आहे बबलू. मस्त आहे रे. हां किती बोलतोय, भरपूर मोठी भरपूर दुकान आहेत. लेट्स सी. मी बघतो व्हिडिओ बनवताना तुम्हाला टाकतो, म्हणजे व्हिडिओ बनवतो मी आणि तसे तुम्हाला सांगेन कसे काय प्राइसिंग वगैरे दिली ते. लाईट्स वगैरे सर्व आहेत त्याच्याकडे. दुकानाचं नाव नाही रे भाई ह्याच्या. असं लाईट ही बघतोय 16 वॅट काय नाही आहे, 60 वॅट ची. कितना प्राइस है इसका भाई. ये 5,500 रुपये का है. 5,500 रुपये विथ हार्नेस. ये स्लो फास्ट भी कर सकते हैं इसमें. अच्छा. और फिटिंग वगैरह. फिटिंग चार्ज तो वो तो अपन कर लेंगे, इसका टेंशन मत लो. दाखवतो भाई दुकान आपल्याला हे. देखिए पावर देखिए इसके. नहीं ना. अच्छा ये हार्नेस है क्या. ये इसमें अपन स्लो फास्ट भी इसको कर सकते हैं. अच्छा तो पावर तुमको दिखाता है. एक कट करना, ब्लॉग बना रहे हैं. ये अपना सोहेल भाई है, सोहेल भाई का दुकान है. मैं पूरा मैप डाल दूंगा, पूरा लोकेशन. भाई चेक कर रहा है, दिखा रहा है. वो भी लोकेशन है उसी टाइम. अरे वो दूसरा दुकान डाल दिया उसने खुद का. मेरे पास ही काम कर रहा हो मैकेनिक का. उसका रील जा रहा है मालूम है. सोहेल भाई का दुकान चेक करो, सांगतो. अरे एक इधर की है और उधर फिटिंग करते ना अपन जाके, वहाँ का 2 है. हाँ जा रहा है उसका रिपब्लिक. कमेंट में नेक्स्ट भी वो कंटेंट ज़्यादा नहीं है. लाइट वगैरह बहुत मस्त है. इसका थ्रो अच्छा रहेगा ना सोहेल भाई. तुम देखो तो अभी इसका ये तुम लोग को ही पता रहेगा. साइड लो रोड जरा चेक करता रहे. उधर मार भाई, ये देखो. अब इसको अपन स्लो फास्ट कर सकते हैं यहाँ से. ये देखो वहाँ लाइट देखो. अब ये फास्ट एकदम फुल तो बहुत पावर हो जाएगा. हाँ दिख रहा है. ब्लिंकर मार, ब्लिंकर नहीं है. ब्लिंकर भी है क्या. सब है, लगा ना. पूरा चेक वगैरह करून दाखव देतो आपला. अरे मैं ब्लिंकर कर रहा था. ये देखो ये ब्लिंकर आ जाएगा. एक और स्विच देना पर डबल के लिए. अच्छा ठीक आहे. 2-3 पैटर्न है इसमें. जास्त टाइमपास नाही करणार मी, आज घेऊन टाकेन ना. चांगला वाटतोय मला. और ये कैप निकालोगे वाइट. हाँ समझ गया. सही है. टॉप बॉक्स बघूया आता. लाईट तर मी फिक्स करतोय. दिखा वाईट वर सोय लाईट मी घेतोय. वारंटी मिलता है इसका. ये ऐसे लिखा है ये. अब ये जैसे तुमको ऑनलाइन करना है तो वहाँ से हो जाएगा. अच्छा ऑनलाइन पे डालना पड़ेगा सीरियल नंबर वगैरह. ये है ना, इस पे सब फोन नंबर दिया. ये सर्च करना पड़ेगा, थोड़ा खोजना पड़ेगा, नाम डालना पड़ेगा. ठीक है मैं हीच करून टाकूया. फिटिंग बिटिंग करा के देखेगा की जो भी है डाल दूंगा. हाँ ठीक है. टॉप बॉक्स इधर ही लगा. देख मैं टॉप बॉक्स बघतो आता. टॉप बॉक्स वगैरे पण आहे. हाच आहे ना टॉप बॉक्स. ॲल्युमिनियमचा टॉप बॉक्स आहे ना. किती बोललो टॉप बॉक्सची काय. चौड़ाला मिरर दे नाही. काय बोलतो विचार या ना. ठीक आहे. टॉप बॉक्स तर मी बाय केला आहे. टॉप बॉक्स मला काहीतरी 5,500ला पडला. तो लावून घेतो तिथून मस्त फिटिंग करून. ॲल्युमिनियमचं आहे. कुणाल बबलूला सांगतो यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं वगैरे काय. कुणाल आहे, प्रणय आहे, बबलू. तुम्हाला शिकवलं. कट करून टाकेन, व्हिडिओमध्ये घेणार नाही कारण मला असे लोक आवडत नाहीत. म्हणजे फालतू बडबड करतात. हे तुझं दुसरं दुकान आहे. बार्गेनिंग येत नाही काय पण नाही. बार्गेनिंग नाहीच येत भाई मला. खरं म्हणतो नाही आहे बार्गेनिंग.
हे त्याचं दुसरं दुकान आहे ॲक्च्युली. लोकांनी बाय दुसरीकडून केलं ना पुण्यात, दुसरीकडे बाय दुसरीकडून केलं आणि फिटिंग वगैरे आम्ही दुसरीकडे लावायला आलो. आपल्या गाडीत आता फॉगलाईट सुद्धा घेतल्यात मी कडकवाल्या. प्रॉपर फिटिंग वगैरे करतो, टॉप बॉक्स फिटिंग करेल. काहीतरी त्याने 200 रुपये फिटिंगचे बोलला टॉप बॉक्स आणि आता लाईटचे 700 रुपये बोलतो. आणि त्याला मी बॅटरीज उतरवतो 500 रुपये करायला लावतो. बघूया कितना बोलले का 500 मध्ये. आम्ही पण कुर्लावाला आहे. कुर्ला मॉल आहे ना हे. आपले लिए कुर्ला मॉल आहे ना, बाईक का मॉल आहे. या लोकांचं काहीतरी डिस्कशन चाललंय. झालं डिस्कशन कुठलं बाईक तो क्या सेलिब्रिटी. ठीक आहे मी बघतो एकदा टॉप बॉक्स लावल्यावरती. सोहेल भाई थोडा ॲटिट्यूड दाखवतोय. ठीक आहे बघतो मी जरा एकदा पुन्हा टॉप बॉक्स फिट केल्यावरती जो लुक येईल ना तो ॲक्च्युली मस्तच वाटेल. मी स्वतः बघितला, लावून बघितला, मस्त वाटेल ना टॉप बॉक्स. स्टिकर थोडासा हंटरचं माहीत नाही मला, पण डॉमिनरला मस्त सूट होतं. ठीक आहे जेव्हा लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो आणि पुन्हा प्रॉपर डिटेल्स देईल मी. टॉप बॉक्स कितीला घेतला. ॲक्च्युली टॉप बॉक्स घेतला मी 5500ला. 45 लिटरचा टॉप बॉक्स आहे तो. आता लाईट्स वगैरे लावायचे, पूर्ण एक खोलायला लागणार माझी बॉडी. आतून वायरिंग करायची पूर्ण प्रॉपर फिरवणार आहे तो. ये टेढ़ा बेटा ऐसा लग रहा नहीं है. हाँ मेरे को टेढ़ा लग रहा है. तेरे को क्या लग रहा है? तेरे को टेढ़ा लग रहा है कि क्या? टेढ़ा लग रहा है सोहेल. टेढ़ा है सोहेल. हे काढावं लागतं. हे जे डिफॉल्ट बॅकरेस्ट येतो डॉमिनरसाठी माझ्या 2023चे, त्याच्यामुळे त्याला हे येतो हा काढावा लागतो. थोडा वाकडा वाटतं तर त्याला मी सांगितलं तो सरळ करून देतो. आता इतक्या टायमानंतर आपल्याला सोहेल बाया आला तो लाईट लावतो आपली. आपली टॉमी आहे MP साठी रेडी. टॉप बॉक्स लावलो आहे मी. कडक वाटते ना. ॲक्च्युली टॉप बॉक्सचा असा सीन झाला की त्याचा लॉकचा काहीतरी इश्यू झाला. तर सोहेलला मी बोललो, सोहेल बोलला मी चेंज करून देतो. तर टॉप बॉक्सच नवीन करून देतो. त्याची सर्व्हिस चांगली आहे. तर मी त्याच्या दुकानाचा ॲड्रेस वगैरे देईन तुम्हाला त्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला लाईट्स वगैरे भरपूर काय काय त्याकडे आहेत. आता हे त्याचं दुसरं दुकान आहे, मी दाखवतो तुम्हाला. त्याचा ॲक्च्युली त्याचं बोलायची पद्धत वगैरे चांगली आहे कस्टमरची. इंटरटेनमध्ये चांगला करतो तो. तुम्ही 500चा घ्या, 1000चा घ्या, तुम्हाला सर्व डिटेल्स देईल. हा सिल्वरमध्ये आपण ब्लॅकमध्ये घेतला आहे. 5500ला पडला आपल्याला. दिसतंय तुम्हाला भरपूर आहे. तो तुम्हाला काहीही पाहिजे असेल ना नंबर देईन मी आणि तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काय पाहिजे असेल बाईकवर, स्कूटी रिलेटेड, बाईक रिलेटेड तुम्हाला सर्व मिळून जाईल. आणि सही आहे, बंदा मस्त आहे, माणूस मस्त आहे, सपोर्ट करतो चांगला. आणि आपला यंग आहे, असा यंग आहे ना, त्यामुळे त्याचा सपोर्ट चांगला आहे. बबलीच्या गाडीचा टॉप बॉक्स लावला दिला आहे ऑलमोस्ट. हा प्रणय आहे त्याच्या हाताखाली. आता पूर्ण गाडी खोलणार आहे. पूर्ण गाडी खोलणार. तिथून आपली वायरिंग वगैरे फिरवायची आहे ना, विथ हार्नेस बरोबर आहे. जी लाईट घेतली आपण SJG ते विथ हार्नेस सोबत आहे. तसं मला माहीत नाही हा किती घेणार आहे. फिटिंग चार्जेस मी विचारतो आणि ते सुद्धा मी मेन्शन करेन. फायनल जो आपली गाडी तयार होईल मी फायनल एकदा व्हिडिओ टाकेन. वायरिंग करताना मला टाकेन आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. वायरिंगचं काम चालू झालं. मित्र काम करतो आपला. थोडा लुक जर तुम्ही बघाल आपलं फॉगलाईटचं असं येतो. आम्ही थोडं खाली घ्यायचं बोलतात बबलू आणि कुणाला बोलतो खाली घ्यायचं, म्हणजे इथे घ्यायला अशी. लेट्स सी, बघूया. अजून फायनल झालं नाही आहे. गाडी आतून पण एकदम मस्त क्लीन आहे माझी, बघितलं टेन्शन नाही. टॉप बॉक्स बघाल तर इथे थोडे रेड कलरचे रेडियम लावून घेईल.
येल्लो फिल्टर आहे, आपल्याला नको असेल तर आपण काढू शकतो. जेव्हा फॉग असेल तेव्हा लावून टाकायला, टेन्शनच नाही. कुर्ला मॉल. तर फायनली आपली गाडी रेडी झालेली आहे. हा फॉग लाईट तुम्ही बघू शकता, काय वाटते कडक एकदम. एक कोणाला साईड उठू जरा, मस्त 2 फॉग लाईट लावले, नुसतं चालू वगैरे पण केलं, लुकच वेगळा आला. आणि अशा प्रकारे आपली डॉमी रेडी आहे. टॉप बॉक्स पण लावला आहे कडकमध्ये 45 लिटरचा. आणि इथे लाईट ॲडजस्टमेंटसाठी आहे. एकंदरीत आपलं काम झालेलं आहे प्रॉपर. हे असं दुकान आहे त्याचं. हे लाईटचे दुकान आहे. आणि तुम्हाला काय वाटलं तर मी म्हणलो, तुम्हाला काय वाटलं तुम्ही इथे विजिट करा कुर्ल्याला. मी नंबर टाकून देता, ठीक आहे. चांगलं आहे दुकान, म्हणजे त्याचं शॉप चांगलं आहे. तुम्हाला तिथे पाहिजे ते ॲक्सेसरीज तुम्हाला मिळू शकतात. तर कधी मन झालं तर तुम्ही जाऊ शकता, करू शकता विजिट, तुमच्यावरती आता. चांगलं आहे दुकान, तुम्ही विजिट करू शकता. आणि तुम्हाला बाईक रिलेटेड जे काही ॲक्सेसरीज आहेत, तुम्हाला बाईक मॉडिफिकेशन वगैरे करायचं तर तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आणि प्राईसचा जर रिजनेबल आहे, थोडा रडतो तो म्हणजे प्राईस वगैरे हे करायला, पण तुम्ही करू शकता. करतो. मला टॉप बॉक्स पडला 5,500ला. आणि जी लाईट लावली आपण फॉग लाईट, ती पडली काहीतरी 5,000ला. ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही आहे, प्राणाला माहीत आहे. सॅटरडे गेलेला आहे आपला असा आपल्या डॉमीसाठी. फॉग लाईट तर एक नंबर वाटते, असं वाटतं मी तिला कधी यूज करतोय. आणि चांगलं काय माहिती ह्याच्यामध्ये टॉप बॉक्समध्ये हालत नाही आहे. म्हणजे जे मला जे इरिटेट व्हायचं ना, कशाचे रिलेटेड, ज्याचं आपलं माझा प्रिव्हियस जो टॉप बॉक्स आहे त्याच्यामध्ये मला खूप कंटाळा यायचा. म्हणजे आवाज खूप यायचा, खड्ड्यामध्ये गेली की खडखड खडखड. हा टॉप बॉक्स लिटरली हालत नाही आहे जागेवरून. त्याच्यामुळे बेस्ट आहे, पैसा वसूल आहे, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. आता मी थोडी सारखं घेत राहणार आहे. त्याला आता काय करेल माहिती आहे काय, मस्त स्टिकर वगैरे करेल. आपला एक मित्र आहे हायवेला, तो माझा सर्व डॉमेज स्टिकरिंग वगैरे करतो. मग तिकडेच जाऊन आणि त्याकडेच करेल. थोडा यूट्यूब व्हिडिओ जर थोडा वाटला पाहिजे ना भाई. बाकी काय आता सरळ घरी. आणि माझा ब्लॉग संपवण्याचा मला असं वाटतं, ब्लॉग संपवा आता, सगळं वेगळं दाखवण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे मी माझा ब्लॉग संपवतो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असल्यास, तुम्हाला काही युजफुल थिंग्स वाटल्या असल्यास, तुमच्यासाठी काय वाटलं असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाला सपोर्ट करा, आपल्या मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा. सपोर्ट तो तुमचा आहे. एवढ्या लवकर आपले 500 सबस्क्रायबर झाले, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट आहे. आणि MP राईडला मजा करू, आपला राईडचा ग्रुप असेल. ह्या वेळेला मी काय करणार आहे, एकसाथ व्हिडिओ बनवणार नाही 1-2 तासाचा, असे एपिसोड्समध्ये बनवेल. त्यामुळे मी ते लक्षात ठेवलं आहे. त्याच्यामुळे लोकांना सुद्धा बोर वाटणार नाही. तर मी एपिसोडमध्ये आपला MP राईडचा व्हिडिओ बनवेल. तर आता मी व्हिडिओ बंद करतो आणि संपवतो म्हणजे व्हिडिओ. असा तुमचा आशीर्वाद राहू द्या. काळजी घ्या, हेल्मेट घालायला विसरू नका.
स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्या आई वडिलांची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या आणि बाईकची काळजी घ्यायला सुद्धा विसरू नका. तब तक के लिए टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.